श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर इथे ना मी रेडीमेड जो आपला परकर आहे तो घेतलेला आहे. आता थंडीचे दिवस संपलेले आहे आणि आता आपल्याला आहे ना जे ब्लँकेट आहे ते जर ठेवायचे असेल तर याच्या असे जर आपण ठेवले तर त्याच्यावरती धूळ बसते. तुम्ही कपाटात ठेवा किंवा कुठेही ठेवा तर त्यावर धूळ बसते. तर आता कशा प्रकारे जे आपले ब्लँकेट आहे ते व्यवस्थित कसे ठेवायचे यावरती मी आज तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर चला आता कशा प्रकारे जो आपला परकर आहे किंवा पेटीकोट आहे त्यापासून आपल्याला जे ब्लँकेट आहे ते कसं धुळीपासून संरक्षण होईल असं ठेवता येईल. तर चला मी आता तुम्हाला दाखवते. तर हा बघा, हा पेटीकोट आहे म्हणजेच परकर. तर याला आता आपल्याला ना पलटी करून घ्यायचं आहे. तर इथं आता याला मी पलटी करून घेत आहे अशा प्रकारे. आता पलटी करून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे त्याच्या चुन्या पाडून घ्यायच्या आहे. अशा चुन्या पाडून घेतल्यानंतर त्याला आपल्याला रबर बँडने पॅक करायचं आहे. बघू शकता तुम्ही, छान असं रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते सुटणार नाही. तर बघू शकता तुम्ही इथं व्यवस्थित असं मी पॅक केलेलं आहे. आपला जो खालची बाजू आहे ती पॅक करायची आहे आपल्याला. थोडंसं मी वरती घेते. तर बघू शकता तुम्ही इथं असा जो पेटीकोट आहे आपला तो पॅक केलेला आहे. तर आता याला मी दुमडून घेते. जी ही बाजू आहे रबर लावलेली ती आता आपल्याला आतून घ्यायची आहे. आता ही प्रोसेस आपण करून घेतलेली आहे. बघू शकता. आता 5 मिनिटं आपल्याला आहे ना हा जो पेटीकोट आहे तो साईडला घ्यायचा आहे आणि आता याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे. तर घडी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही जे काठ आहे ते आतमध्ये दुमडून घ्यायचे आहे आपल्याला. अशा प्रकारे जर तुम्ही व्यवस्थित अशी घडी घातली आणि ब्लँकेट ठेवले तर हे ब्लँकेट कधीच खराब होणार नाही. ही ट्रिक तुम्ही वापरून बघा. तर बघू शकता अशा प्रकारे मी इथं पॅक करून घेतलेली आहे. अशी घडी घालून घेतलेली आहे त्याची. तर आता आहे ना याला मी हे जे आपण पेटीकोटचं करून घेतलेलं होतं दुमडून रबर बँड लावून घेतलेलं होतं तर त्यामध्ये आपण याला टाकून घेऊया. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूपच छान असं हा जुगाड केलेला आहे मी. आणि आता पेटीकोटमध्येच का घालायचं याचं मी तुम्हाला रिझन सांगेल. बघू शकता व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं आता आपल्याला ब्लँकेट आहे तो मावलेला आहे यामध्ये. पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे आपल्याला. याला मी आता गाठ मारून देते तुमच्यासमोर. छान असं आपला तुम्ही याला पिलो म्हणूनही यूज करू शकता किंवा एक टक्क्या म्हणून तुम्ही याला वापरू शकता जर तुम्हाला ठेवायचा नसेल तर. आणि किंवा जर
कपाटा वगैरे ठेवायचा असेल तर व्यवस्थित असा जो आहे दिसायला व्यवस्थित दिसतो आणि खराब होत नाही. बघू शकता तुम्ही छान असा आपला जो बघू शकता छान असा पिलो दिसतो आहे. बघा तुम्ही याला पाट वगैरे लावून जर पाहुणे वगैरे आले तर इथं सोफ्यावरती याला ठेवू शकता. जसे राजे महाराजे वापरायचे त्या प्रकारे इथं हा जो आपला पिलो आहे तो झालेला आहे. बघू शकता तुम्ही लुक पण त्याला छान येतो. बघू शकता कसाही ठेवला तरी छान दिसायला लागतो. तर बघा अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा जे नवनवीन व्हिडिओ मी जुगाड करून टाकते तर ते बघण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. आणि हो व्हिडिओ पूर्ण बघावे लागतील. लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा. तर तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता तेही कमेंट करून सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का? तर व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.